श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आपल्या या श्री समर्थांनी दिलेल्या बोधामध्ये दशक 3 आणि समास 6 मध्ये त्रिविध तापाचा विचार केलेला आहे। 3 ताप कोणते आणि त्या 3 तापामुळे माणसाला कशा प्रकारे दुःख होते याचा विचार समर्थांनी या समासामध्ये सांगितलेला आहे। हा समास, या समासाचं नाव आध्यात्मिक ताप निरूपण असं आहे। समर्थांनी केलेला बोध त्यांच्या शब्दात आपण ऐकू। श्रीराम समर्थ श्रीराम। तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण श्रोती करावे श्रवण एकाग्र होनी श्रीराम। जो तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला आर्तभूत तोषला पदार्थ जेवी श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। सांख्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे 3 प्रकारचे ताप, ते ताप पुढे वेदांतामध्ये आलेले आहेत। पुढे वेदांताचा हा विषय, त्या वेदांतामध्ये 3 ताप सांगितले। त्यापैकी पहिला ताप आध्यात्मिक ताप, दुसरा आदि भौतिक ताप आणि तिसरा आदि दैविक ताप। या 3ही तापांचा माणसाच्या जीवनामध्ये कधी न कधी त्रास होतो। समर्थांनी याला तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण श्रोती करावे श्रवण एकाग्र होनी। 3ही ताप कसे आहेत ते जरा एकचित्त होऊन ऐका। त्यामध्ये समर्थांचा एक विशेष विचार आहे। अनेकांना असं वाटतं की जीवनामध्ये जे अनुकूलता येते त्या अनुकूलतेमुळे माणसाला प्राप्त होणारं सुख आणि प्रतिकूलतेमुळे प्राप्त होणारं दुःख, यापैकी प्रतिकूलतेमुळे प्राप्त होणारं दुःख याला लोकांनी ताप असं म्हटलं आहे। पण समर्थ प्रतिकूलता आणि अनुकूलता, सुखाचा सुद्धा ताप असतो आणि दुःखाचा सुद्धा ताप असतो।
सुखातही ताप होतो, कारण सुखाच्या उपभोगानंतर, इंद्रिय सुखाच्या तृप्तीनंतर त्याचे पर्यवसान शेवटी दुःखामध्ये होते. म्हणून सुखाला सुद्धा समर्थाने तापच म्हटलाय. अनेकांना असं वाटते की आपल्याला दुःख झालं म्हणजे ताप झाला. समर्थ म्हणतात सुख झालं म्हणजे सुद्धा तापच आहे. कारण त्या तापातून सुख काही क्षण आहे, पण पुढे त्याची अंती आपल्याला दुःखात परिवर्तन झालेलं पाहायला मिळते. म्हणून हे ताप 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये या तापाचा परिणाम होत असतो. समर्थ म्हणतात जो तापत्रयी पोळला. पोळणे याचा अर्थ भाजणे. कसा आहे, ज्याला चटका लागतो ती जखम जरी दिसत नसेल तरी सुद्धा त्या चटका लागल्यामुळे होणारा जो त्रास आहे तो त्या जीवाला माहीत असतो. म्हणून ते म्हणतात तापत्रयाने पोळला. 3 ताप, मग आधी भौतिक, आधी दैविक असो की आध्यात्मिक असो, कुठल्याही तापाने तो जर पोळला असेल, भाजला असेल तर काय करावं. जसं आमच्या शरीराला जर काही त्रास झाला, अग्नीने आपलं जर अंग जळालं तर त्याच्यावर चंदनाचा लेप लावला जातो, ते शांत होण्यासाठी, निववण्यासाठी. तसा समर्थ म्हणतात आहे तो संत संगे निमाला. तो ताप आहे, तो ताप सहसा लवकर बरा होत नाही, त्याला कुठलं तरी औषध लागते. मग ते औषध कुठलं, तर ते म्हणतात शरीराला होणाऱ्या तापासाठी व्यवहारामध्ये अनेक प्रकारची औषधं निर्माण झालेली आहेत. परंतु या 3 प्रकारच्या तापातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी तो संत संगे निमाला, याचा अर्थ शांत झाला. असं वचन आहे की संतांची संगती ही सर्वात शीतल मानली जाते. चंदनम शीतलम लोके. जगामध्ये चंदन शीतल आहे. चंदनादपि चंद्रमा. चंदनापेक्षाही चंद्रमा म्हणजे चंद्र हा शीतल आहे. परंतु शेवटच्या चरणात ते म्हणतात आहे सुभाषितकार, चंद्र चंदन योर मध्ये. चंद्र आणि चंदन या दोघांमध्ये शीतला साधू संगती. याचा अर्थ असा की साधू संतांच्या सहवासामध्ये आपले ताप शांत होतात. म्हणून साधू संतांची संगती ही शीतल आहे असं म्हटलं जाते. समर्थ म्हणतात तो संत संगे निमाला, आर्तभूत तोषला, पदार्थ जेवी. दृष्टांत वेगळा दिला समर्थांनी. समर्थ म्हणतात आर्तभूत तोषला, याचा अर्थ आषाढभूत असलेला. तोषला म्हणजे प्रसन्न झाला, आणि पदार्थ जेवी म्हणजे पदार्थ प्राप्तीनंतर. म्हणजे एखाद्या माणसाला जी गोष्ट हवी ती गोष्ट भेटल्यानंतर त्याला जसा आनंद मिळतो तसा आनंद संतांच्या संगतीत राहिल्यानंतर त्रिविध तापातून आपल्याला मुक्तता मिळते. एखाद्याला तहान लागली असेल तर त्याला पाणी द्या. पाण्यापेक्षा तिला जगात कुठलंही सुख नाही असं त्याला वाटते, आणि पाणी पिल्यानंतर तो काय होतो, आर्तभूत तोषला पदार्थ जेवी. तो प्राप्त झाल्याबरोबर त्याला आनंद मिळतो, पण तो आनंद क्षणिक असतो. पण संतांच्या संगतीमध्ये लागलेला मिळालेला आनंद हा जीवनभर प्राप्त होतो. दृष्टांताखातर समर्थांनी पुढे काही ओवी दिली आहेत त्या पाहू. श्रीराम समर्थ श्रीराम. क्षुधाक्रांता समिळे अन्न. जो मनुष्य भुकेलेला आहे, तृषाक्रांतासी जीवन, बंदी पडिल्याचे बंधन, तोडिता सुख श्रीराम. एखादा मनुष्य बंदिस्त झालेला आहे, जेलमध्ये अडकला आहे, त्याला कधी सुख मिळेल, सुटला की सुख मिळेल.
म्हणजे जेलमध्ये अडकलेल्या माणसाला सुटकेतून आनंद आहे, सुख आहे. भुकेलेल्या माणसाला अन्न प्राप्त झाल्यानंतर सुख आहे. तहान लागलेला मनुष्य आहे, तृषाक्रांत असेल तर त्याला जीवन म्हणजे पाणी मिळाल्यानंतर आनंद आहे. त्याप्रमाणे संतांच्या संगतीत राहिला की त्याला या त्रिविध तापातून आनंद आहे, म्हणजेच त्रिविध तापातून त्याची मुक्ती आहे. महापुरे जाजावला, एखादा महापुरामध्ये अडकला, काय होईल? तो पैल तिरास नेला, का तो स्वप्नीचा चेविला, स्वप्न दुःखे श्रीराम. एखादा व्यक्ती महापुरामध्ये अडकला असेल तर त्याची काय तळमळ असेल, तर तो पैल तिरासी नेला. त्याची तळमळ ही आहे की मला या तीरावरून त्या तीरावर कोणीतरी घेऊन चला, कुठेतरी मला किनारा दाखवा. एकदा त्या किनाऱ्याला लागला, त्याचा जीव वाचला की तो आनंदित होतो. का तो स्वप्नीचा चेविला, स्वप्न दुःखी. रात्री झोपेमध्ये स्वप्न पडतात, अनेकांना पडतात. का पडतात माहीत नाही, पण पडतात. ते जे स्वप्न पडतात त्या स्वप्नामागे स्वप्नच आहे ते. पण स्वप्नामध्ये जेव्हा तो दुःखी होतो, स्वप्नामध्ये रडतो, स्वप्नामध्ये विव्हळतो, स्वप्नामध्ये तळमळतो, पण तो स्वप्नातून त्या दुःखातून कधी मुक्त होतो? का तो स्वप्नीचा चेविला. चेविला म्हणजे जागा झाला. तो त्याला चेव आला, त्याला जाग आली की तो स्वप्न दुःखातून मुक्त होतो. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, कोणी एकासी मरण, येता दिसे जीवदान, संकटासी निवारण, तोडिता सुख श्रीराम. एखाद्याला मरण येत असेल आणि त्या मरणामध्ये कोणी त्याला जर जीवदान दिलं, तर जीवदान प्राप्त झाल्यानंतर संकटासी निवारण, तोडिता सुख. तुम्हाला कल्पना असेल की ज्या लोकांना दुर्धर असे आजार झालेले आहेत आणि त्या आजारातून डॉक्टरच्या प्रयत्नाने आणि परमेश्वराच्या कृपेने जर त्याला आरोग्य प्राप्त झालं तर त्याच्यासारखा त्याला दुसरा आनंद नाही. आज कोरोनाचं संकट आहे. एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारचा जर बाधा झाली, त्रास झाला, तर तो त्यामध्ये अडकतो, विवळतो, दुःखी होतो. आणि याच्यातून ईश्वर कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने जर त्याला आरोग्य प्राप्त झालं तर त्याच्यासारखं त्याला दुसरं सुख नाही प्राप्त होणार. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, रोगियास औषध, रोगियास औषध, सप्रचित आणि शुद्ध, तयासी होये आनंद, आरोग्य होता श्रीराम. एखाद्याला झोप आली असेल आणि झोपायला जाऊ जर दिलं आणि झोपायची जर त्याला संधी मिळाली तर जगात दुसरं कुठलंही सुख नाही त्याला. सगळ्यात पहिलं सुख तेच. ज्याला जे पाहिजे ते प्राप्त झालं की त्याला आनंद होतो. म्हणून समर्थ असं म्हणतात, तैसा संसारे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला, परमार्थासी श्रीराम. जसं आता आपण पाहिलं, ज्याला जे पाहिजे ते जर त्याला प्राप्त झालं तर त्याला सुख मिळते. त्याप्रमाणे संसार जर दुःखी झाला, त्रिविध तापाने जर तो पोळल्या गेला, तर तो एक अधिकारी झाला. त्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. कशाचा? परमार्थाचा अधिकार प्राप्त होतो. सुख में सुमरण हर कोई करे, दुःख में करे ना कोय. असं होईल का ते? दुःख में सुमरण हर कोई करे. सुखात तो कोण स्मरण करते? स्मरण कोण करते? दुःखात करतो. जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला, त्यावेळेस भगवंताचं स्मरण. म्हणून दुःख प्राप्त व्हावं म्हणून कुंतीने प्रार्थना केली होती.
पांडवांची माता कुंती म्हणाली होती की परमेश्वरा मला सदैव दुःखात ठेव, त्या दुःखामुळे मला परमेश्वराचं विस्मरण होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात तैसे संसारे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. परमार्थाचा तो अधिकारी जर त्याला व्हायचं असेल तर त्याला या संसाराच्या दुःखाची कल्पना आली पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की समर्थांना हा समास लिहून लोकांना घाबरवायचं नाही आहे, भीती घालायची नाही आहे, तर समर्थांना हे सांगायचं आहे की बाबा ज्याला तू सुख म्हणतो ते सुख नाही आहे, त्या सुखातून दुःखाची उत्पत्ती आहे आणि खरं सुखाचं कारण परमेश्वर आहे. सुख प्राप्त होणं सोपं आहे, पण सर्व सुख प्राप्त होणं कठीण आहे. म्हणून सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवी वरू, ते सर्व सुखाचा आगरू आहे. म्हणून सर्व सुख याचा अर्थ ब्रह्मानंद, सर्व सुख याचा अर्थ ईश्वर प्राप्ती, सर्व सुख याचा अर्थ आध्यात्मिक आनंद. सर्व सुख त्याच्याशिवाय मिळणार नाही. जगाच्या पाठीवर कुठलंही जरी सुख मिळत असेल तर त्याच्यातून शेवटी त्याचा दुःखामध्ये परिवर्तन होते. समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अभ्यास न करता वर्षभर राहिला, त्याचं उत्तर वर्षभर सुख नाही, वर्षाच्या शेवटी नापास झाला, हे त्याचं दुःख आहे. आयुष्यात कधीही आपण आरोग्याची काळजी घेतली नाही, व्यायाम केला नाही, मेहनत घेतली नाही, तर त्याच्यातून एखादा आजार निर्माण होतो आणि ते आजार याचा अर्थ पहिल्या सुखाची ही पर्यवसान आहे सुखाचं दुःखामध्ये. म्हणजे ते दुःखाला कारण, ते सुखच दुःखाला कारण ठरते. एखाद्याकडे भरपूर श्रीमंती आहे, काही कमी नाही आहे, लक्ष्मी प्रसन्न झाली आहे आणि परमेश्वराचं कधीही तो नाव घेत नाही, याचा अर्थ त्याच्या प्राप्त होणाऱ्या या सुखातून शेवटी दुःखाची उत्पत्ती आहे. आणि त्याच्या लक्षात येते की हे मी सगळं सुख मिळण्याचा प्रयत्न केला, पण या सुखातून सुद्धा शेवटी मात्र मला दुःख मिळालेलं आहे. लोक फक्त पैसे घेण्यासाठी आपल्याजवळ येतात, लोक फक्त आपल्याजवळ पैसे आहे म्हणून प्रेम करतात आणि म्हणून लोक आपल्याला महत्त्व देतात. ती दुःखाची उत्पत्ती आहे. एखादा अधिकारी असेल, त्या अधिकाऱ्याला सर्व सुख मिळतात, लोक पाठीमागे फिरतात, मागे पुढे असतात, हाजी हाजी करतात, त्याचं त्या क्षणभर का होईना सुख वाटते. पण त्याची दुःखात उत्पत्ती कशी होते की त्याचं ते पद गेल्यानंतर त्याला कोणी समाजात विचारत नाही. आणि ती जी अवस्था आहे, ती अवस्था त्या पहिले मिळालेल्या सुखापेक्षा जास्त दुःखदायक आहे. म्हणून दुःख कोणाला होते, एक तर ते शरीराला होते किंवा ते मनाला होते. म्हणून शरीर आणि मन हे दुःखी झालं की त्याला त्रिविध ताप म्हटलेला आहे. म्हणून या त्रिविध तापातून आपल्याला मुक्तता पाहिजे. अगदी अलीकडचं उदाहरण सांगते, म्हणजे अगदी क्षणिक आपल्याला प्राप्त होणारं दुःख कसं असते आणि क्षणिक सुख कसं असते. अगदी थोडं उदाहरण, पाऊस पडलेला आहे, वातावरण छान आहे, घरामध्ये भजे करा, लोकांना फार आवडतात. गरम गरम भजी मिळाले, कांद्याची मिळाले, जरा त्यात मिरची टाकली, चरचरीत चमचमीत खायला मिळालं की वा 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 वा, काय आपली म्हणजे काय जिभेला हवं ते मिळालं. पण ते सुख किती वेळ आहे, ते 12 तास सुद्धा सुख टिकत नाही. 12 तासानंतर जे आपण सुख भोगलं त्याचे शेवटी दुःखामध्ये पर्यवसान होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जावं लागते. मर्यादा ठीक आहे, पण ते जर थोडं जरी इकडे तिकडे गडबड झाली तर आरोग्य बिघडून जाते. म्हणून सुखातूनच दुःखाची उत्पत्ती आणि दुःखातून दुःख भोगलं की सुखाची प्राप्ती. म्हणून याला समर्थांनी सुख आणि दुःख हे दोन्हीही
समर्थांनी तापच म्हटले. त्रैतापामध्ये सुखाचाही ताप होतो आणि दुःखाचाही ताप होतो. समर्थांनी शेवटच्या 7व्या ओळीमध्ये म्हटलंय, श्रीराम समर्थ श्रीराम. ते त्रिविध ताप कैचे, ते 3 प्रकारचे ताप कसे आहे महाराज सांगा आम्हाला. आता बोलिजे ते तैसे, ये विषयी एक असे. वाक्याधार श्रीराम. समर्थांनी एक वाक्यांचा आधार घेतलेला आहे. तो श्लोक असा आहे, श्रीराम समर्थ श्रीराम. देहेंद्रिय मन प्राणी, देहेंद्रिय मन प्राणौ सुखम दुःखम यदाप्यते. इमाम आध्यात्मिकं तापम विजानीयाद्विदेहिनां. सर्वभूतैर्देहो देहयोगात् सुखम दुःखम यदाप्यते. द्वितीयं ते विजानायात् संतापं चादिभौतिकम्. शुभाशुभैः कर्मभिश्च देहान्ते यमयातना. स्वर्ग नरकादि भोक्तव्यम् इदं विद्यादिदैविकम्. अशा प्रकारे 3 प्रकारच्या तापाचा उल्लेख या वाक्याधाराला घेतलेला आहे. ते म्हणतात आहे, देह इंद्रिय मन प्राणी. माणसाच्या देहाला आणि इंद्रियांना आणि प्राणाला सुखम दुःखम यदाप्यते. सुख आणि दुःख प्राप्त होते. कशा कशाला प्राप्त होते? देहाला, मनाला आणि प्राणाला अशा प्रकारचं दुःख होते. या तापांना समर्थांनी आध्यात्मिक तापम, पहिलं म्हटलंय आध्यात्मिक ताप. देहाला ताप झाला, मनाला ताप झाला, पहिला देहाचा ताप, याचा अर्थ आध्यात्मिक ताप. विजानाती यादी देहिनाम, देहातून उत्पन्न होतो. हा तापच आध्यात्मिक ताप देहातून उत्पन्न होतो. सर्व भूते देहो योगात, देहाच्या योगामुळे सुखम दुःखम यदाप्यते, सुख आणि दुःख प्राप्त होते. द्वितीयम ते, दुसरा ताप कोणता आहे? विजानाती संतापम चादिभौतिकम. दुसरा ताप आदिभौतिक ताप म्हटलेला आहे. आदिभौतिक याचा अर्थ देहाच्या बाजूला असलेल्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टीपासून आम्हाला झालेला ताप, ते सुख होईल किंवा दुःख होईल. शुभाशुभै कर्मश्च, काही चांगलं कर्म असते, काही वाईट कर्म असते, अशुभ कर्म असते. या चांगल्या आणि वाईट कर्मातून देहांते यमयातना. आम्ही जे चांगलं करतो त्यातून आपल्याला कर्माचं फळ मिळते. काही आपल्याकडनं वाईट घडते आणि त्याचंही आपल्या कर्माचं फळ मिळते. हा याला म्हटलं यमयातना. स्वर्ग, सुख जर चांगलं काम केलं तर त्याला स्वर्ग, आणि जर दुःख वाईट काम केलं तर त्याला नरक. म्हणजे स्वर्गा नरकादी भोक्तव्यम इदम विद्याद्वी दैविदम. इथे समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारचं आधी दैविक ताप आहे. विद्याधी दैविकम, अशा प्रकारचा तिसरा ताप आहे की जो सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य, जे पाप आहे ते नरकात माणसाला नेते आणि पुण्य जे आहे ते माणसाला स्वर्गात घेऊन जाते. शेवटी ते सुद्धा उपभोगाचा आहे, तो सुद्धा ताप आहे. म्हणून या तापाचा उल्लेख समर्थांनी इथे फार सुंदर केलेला आहे. समर्थ म्हणतात 3 प्रकारचे ताप कोणते आहे ते मी आता तुम्हाला सांगतो. शांततेने ऐका आणि जीवनामध्ये त्या तापाचं क्षालन कशाने होईल, ताप आपले कसे मिटतील, त्याचंही उत्तर समर्थांनी दिलंय. एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आदी भौतिक,
तिसरा आदी दैविक ताप जाणावा श्रीराम. आध्यात्मिक तो कोण कैसे त्याचे ओळखण, आदी भौतिकाचे लक्षण जाणीजे कैसे श्रीराम. कसं काय ओळखावं, याला आध्यात्मिक म्हणावं, याला आधी भौतिक म्हणावं, याला आधी दैविक म्हणावं, याचं लक्षण काही आहेत का, याचं वर्गीकरण कसं करावं, आम्हाला होणारा ताप तो कोणत्या प्रकारचा आहे हे आम्ही कसं कळू. समर्थ म्हणतात आदी दैविक तो ताप कैचा, कवण तयाची दशा, ही विशद कळे ऐसा विस्तार कीजे श्रीराम. भक्तांनी समर्थांना प्रार्थना केली की या तिन्ही तर्फाचं आम्हाला वर्णन सांगा, विस्तारपूर्वक सांगा, म्हणजे आम्हाला या तीन तापाची ओळख होईल. हा जी म्हणून वक्ताने हो सांगतो असं म्हटलं. हा जी हो ठीक आहे सांगतो. हा जी म्हणून वक्ता झाला कथा विस्तारता, कथा आता विस्तारपूर्वक समर्थ सांगायला तयार झाले. आध्यात्मिक ताप आता सावधायका श्रीराम. आध्यात्मिक ताप कोणता आहे आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सावध व्हा. याचा अर्थ सावधान व्हा आणि ते तापाचा अर्थ समजून घ्या. समर्थ म्हणतात देह इंद्रिय आणि प्राण. मगाच आपण बोललो आहे देहे इंद्रिय मन प्राण. देह इंद्रिय मन प्राणैही सुख दुःखम च यदाप्यते. याचा अर्थ इथेच समर्थाने त्याचं वर्णन केलं आहे. देह इंद्रिय आणि प्राण जयाचे नियोगे आपण, सुख दुःखाचे शिणे जाण, या नाव आध्यात्मिक श्रीराम. एकाच ओळीमध्ये समर्थांनी या श्लोकाचा अर्थ सांगितला. एकाच ओळीचा अर्थ सांगतात. ते म्हणतात आहे देहा इंद्रिय आणि प्राण याच्या योगाने म्हणजे याच्या माध्यमातून आपल्या शरीराला आपल्याला जे सुख किंवा दुःख दोन्ही प्रकारचं सुख दुःख शिणे जाणं या नाव आध्यात्मिक. देहामधून जे आले, आता स्पष्टीकरण समर्थ म्हणतात देहामधून जे आले इंद्रिय प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलले तापत्रयी श्रीराम. तीन तापापैकी आध्यात्मिक तापामध्ये देहामधून आले इंद्रिय प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलले तापत्रयी. या तीन तापापैकी याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. म्हणून अध्यात्म म्हणजे शरीर, म्हणजे शरीरापासून होणारा ताप त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. अगदी सोप्या शब्दात. देहामधून काय आले, आता आम्हाला काय माहिती देहातून काय आलं, तर समर्थ सांगायला तयार बसले आहे. देहामधून काय आले प्राणे कोण दुःख झाले, आणि प्राणी मात्रांना कोणतं दुःख झालं, आता हे विशद केले पाहिजे की श्रीराम. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कोणत्या प्रकारचे देहातून आपल्याला त्रास निर्माण होतात. ऐका. श्रीराम समर्थ श्रीराम. खरूज आणि खवडे. खरूज झाली अंगाला, देहातला त्रास झाला ना, डोक्यामध्ये फोड आले त्याला खवडे म्हणतात. पुया नारू नखुरडे मांजर्या देवी गोवरू, देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक श्रीराम. आजारांची नावं सांगितली आहे. खरूज आहे, खवडे आहे, अंगावर पुळ्या झालेल्या आहेत, नारू झालेला आहे, नखुरडे झालेला आहे. इतकंच नाही तर मांजऱ्या देवी आणि गोवर झालेला आहे. वेगवेगळ्या आजारांची नावं समर्थांनी इथे सांगितले आहे. देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक. तो देहातूनच विकार निर्माण झाला आहे आणि म्हणून याला आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. दुसऱ्याचं कारण नाही, स्वतःच आहे. खाक मांजरी आजाराचा प्रकार आहे. केस तोड, केस तुटला तिथे फोड येतो. केस तोड. ओखटे वर्ण काळ फोड. ओखटे म्हणजे वाईट, वर्ण म्हणजे रंग. ओखटे वर्ण काळ फोड. व्याधी मूळ व्याधी महाजड श्रीराम.
काय काय झालेलं आहे माणसाला, तर त्या माणसाला ओखटे वर्ण म्हणजे वाईट प्रकारचं झालेलं आहे, फोड झाले आहे, काळ फोड झाले आहे, अंगावर संपूर्ण अंग काळं ठिक्कर पडलेलं आहे, त्वचा खराब झाली आहे, व्याधी झाली आहे. व्याधी म्हणजे महारोग, मूळ व्याधी झाली आहे आणि ती कशी आहे, महाजड आहे, अत्यंत दुःखद आहे. मूळ व्याधीचा त्रास ज्याला होतो तोच सांगू शकतो. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, समर्थ म्हणतात याला म्हणतात या नाव आध्यात्मिक. अंगुळ वेडे गालफुगी, अंगुळ वेडे त्याला झालेलं आहे आणि गालफुगी झालेली आहे. कंड सुटे जे वावुगी म्हणजे कंड या शब्दाचा अर्थ खाज. हिरडी सुजे भरे लवंगी, या नाव आध्यात्मिक श्रीराम. दातामध्ये किडे होतात, दाताला काही त्रास होतो, दाताला कीड लागली की ती लवंग घेतात आणि लवंग दाताखाली दापून ठेवली तर त्या काळामध्ये दुसरं औषध नसेल म्हणून ती लवंग ठेवून आजही लवंगीचं तेल घेऊन त्या दातात भरतात. त्याच्यातून औषध तयार केलेलं आहे आणि त्या औषधातून दातातून होणारा आजार जो आहे तो कमी होतो. परंतु त्याला म्हटलं त्यांनी आध्यात्मिक ताप. वावगे फोड उठती, वेगवेगळ्या अंगावर फोड निर्माण होतात. का ते सुजे अंगकांती, त्यामुळे अंगकांती म्हणजे शरीर सुजून जाते. वात आणि तिडका लागती, या नाव आध्यात्मिक श्रीराम. तिडक याचा अर्थ सणक. अशा प्रकारच्या ठणका लागतात, अशा प्रकारचा त्रास होतो, त्याला वात होतो आणि त्याला जो त्रास होतो त्याला आध्यात्मिक ताप म्हटला आहे. नाईटे अंधू गजकर्ण, हाड्याव्रत म्हणजे अंधू. वेगवेगळ्या प्रकारचे इतके आजार सांगितले समर्थांनी की जे डॉक्टरलाही कदाचित माहीत असतील की नाही शंका. हां, असंच आहे, त्यांना सुद्धा पाहावं लागतात. ते आयुर्वेदिक डॉक्टर जे असतील तेच सांगू शकतील. पोहाचे पोट विस्तीर्ण, बैसले टाळे फुटती कर्ण, या नाव आध्यात्मिक श्रीराम. पोहाचे पोट म्हणजे पोटफुगी. असं पोट फुगून जाते की काही केल्यावर ते पोट उतरत नाही, विस्तीर्ण होते. बैसले टाळे, कानठळ्या बसतात. एखाद्या मुलाची कानठळी बसते आणि कायम कानात पाणी घुसलं की काय असं वाटते, तो त्रास होतो. डॉक्टरकडे जाऊन विचारावं लागते की माझ्या कानात काय झालं पहा. डॉक्टर त्यात मशीन टाकून पाहतात की कानाला त्या पडद्याला काही त्रास आहे का. समर्थ म्हणतात कान टळे, फुटती कर्ण, कान फुटणे, याला आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. कुष्ठ आणि ओला कुष्ठ दोन प्रकारचे कुष्ठ आहे. एक कुष्ठ म्हणजे फोड आणि दुसरा कुष्ठ ओला कुष्ठ, याचा अर्थ महारोग. त्याला आपण अंग झडणे सुद्धा म्हणतो. महारोगामध्ये अंग जडते. पंड्या रोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट, या नाव आध्यात्मिक श्रीराम. त्याच्यामध्ये क्षयरोग होतो, त्याचा सुद्धा कष्ट होतात, दुःख होते. पंड्या रोग प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे सगळे रोग माणसाच्या शरीराला होतात आणि शरीराला झाला म्हणून तो आध्यात्मिक ताप. वाटी वटक, वायगोळा शब्द ऐकून घ्या. वाटी गुडघा, गुडघ्याला वाटी म्हणतात. त्या वाटी सरकली असं म्हणतात, ती वाटीच आहे. ज्याची सरकते त्याला माहिती आहे. वटक वायगोळा, अशा प्रकारे वायगोळा पोटामध्ये निर्माण होतो. हाती पायी लागती अळकळा, हाता आणि पायांना कळा लागतात. भोवंडी लागे वेळोवेळा, या नाव आध्यात्मिक श्रीराम. भोवंडी येणे म्हणजे चक्कर येणे, याला आध्यात्मिक ताप म्हटलाय. ओलांडा आणि वळ, पोट सुळी आणि तळमळ, अर्धशिशी उठे कपाळ, या नाव आध्यात्मिक श्रीराम. अर्धशिशी, अनेक लोकांना हा आजार आहे, अर्ध डोकं
म्हणजे समर्थांनी किती आजारांची नावं, किती व्यापकता, किती म्हणजे शब्दसृष्टीचे निर्माते होते, केवढी दूरदृष्टी आणि केवढ्या वेगवेगळ्या प्रकारचा समर्थांनी अभ्यास केला असला पाहिजे, केवढं अंतर्ज्ञानी असले पाहिजे. कल्पना करा. दुःख माज आणि मान. माज या शब्दाचा अर्थ कंबर. दुःखे माज आणि मान, कंबर दुखते, मान दुखते. पृष्ठी ग्रीवा आणि वदन. पृष्ठ म्हणजे पाठ, ग्रीवा म्हणजे गर्दन आणि वदन म्हणजे मुख. अस्ति सांदे दुखती जाण, या नाव आध्यात्मिक श्रीराम. हे सगळे आध्यात्मिकता. कुळिक तरळ कामिनी. कामिनी या शब्दाचा अर्थ कावीळ. मुरमा सुंठरे माळिणी, विदेशी लागले पाणी, या नाव आध्यात्मिक श्रीराम. मुरुम होतात, त्याबरोबर माळिणी होतात. माळीण या शब्दाचा अर्थ नाकामध्ये एक फोड येतो, त्याला माळीण असं म्हणतात. आणि फूल घेतलं आणि ते सुंगलं की ती माळीण कमी होते. विदेशासी लागले पाणी याचा अर्थ दुसऱ्या देशात गेलं म्हणजे परप्रांतात गेलं आणि तिथलं पाणी पिलं की त्या पाण्याची बाधा होते. याला सुद्धा आजार म्हटलेला आहे. या नाव आध्यात्मिक. समर्थांनी या संपूर्ण समासामध्ये किती प्रकारचे आजार शरीराला होतात हे लक्षात घ्या. म्हणून माणसाच्या जन्मापासून शरीर, ज्याला आम्ही शरीर सुखाचं साधन म्हणतो, ते सुखाचं साधन नसून त्या सुखाच्या साधनालाच होणारा जो आजार आहे त्यातूनच दुःखाची उत्पत्ती होते. म्हणून समर्थांनी आपल्याला आध्यात्मिक तापाचा परिचय व्हावा यासाठी हा सगळा शब्द आणि आजारांचा विस्तार सांगितला. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजचं इथे निरूपण संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.